बुलेटिनमध्ये सुरुवात एका सविस्तर बातमीनं। वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर इथल्या समुद्रात संध्याकाळी 8 पर्यटक बुडालेत अशी घटना घडली आहे। यापैकी 4 जणांना कालच समुद्रातून बाहेर काढण्यात आलं। त्यापैकी 3घांचा मृत्यू झालाय। एक महिला पर्यटक वाचलेली आहे। 4 पर्यटक अजूनही बेपत्ता आहेत। या बेपत्ता पर्यटकांपैकी रात्री उशिरा एका पर्यटकाचा मृतदेह सापडला। 3घांचा अजूनही शोध सुरू आहे। पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे पोहताना हे पर्यटक समुद्राच्या लाटेत वाहून गेलेले आहेत असं कळतंय। बेळगाव येथील 6 आणि कुडाळ येथील 2 असे 8 पर्यटक जे आहेत शिरोडा वेळागरच्या याच समुद्रात याच ठिकाणी जे आहे हे बुडालेले होते। 8 पैकी 3घांचे मृतदेह काल संध्याकाळपर्यंत काढण्यात आलेले होते। एक मुलगी जी 17 वर्षाची वाचलेली होती आणि नंतर 4 पर्यटक होते ते बेपत्ता होते। यामधील एका पर्यटकाचा जो मृतदेह आहे फरहान मोहम्मद मनियार वय 20 कुडाळ सिंधुदुर्ग याचा मृतदेह जो आहे हा मिळालेला आहे। सागर तीर्थ किनाऱ्यावर 8 किलोमीटरवर त्याचा मृतदेह आहे जो मिळालेला आहे। अतिशय खोल समुद्र वेळागर मधला आहे आणि अजूनही या 4 पैकी 3 जे आहे 3 जण बेपत्ता आहेत। त्यांचा शोध कार्य जे आहे सुरू आहे। पोलीस प्रशासन असेल, महसूल असेल आणि मालवण येथील गस्ती पथक यांच्या वतीने ही शोध मोहीम जी आहे ही सकाळपासून सुरू झालेली आहे। 3 मृतदेह युद्ध पातळीवर शोधले जात आहेत आणि यासाठी प्रशासन आहे सज्ज झालेलं आहे। विशेष पथक जे आहे हे मालवणवरून मागवण्यात आलेलं आहे आणि ते शोध मोहीम हाती घेते। जो एक मृतदेह मिळाला आहे फरहान मोहम्मद मनियार याचा रात्री 12 वाजता याचा मृतदेह मिळाला असून अजून 3 जण बेपत्ता आहेत। त्यांची शोध मोहीम अद्याप सुरू असलेले पाहायला मिळतं। कॅमेरामॅन वेदांचा भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, शिरोडा वेळागर, सिंधुदुर्ग।